श्री गणेशाय नमः. आणि आता आपण जी बघणार आहोत ती 6वी शक्ती म्हणजे मातृका शक्ती. अक्षर हे बीजाक्षर, शब्द म्हणजेच मातृका. शब्द हे सृष्टीचे नाम आणि रूप आहे. सकल जनांच्या कल्याणासाठी अनंत शय्यासित विष्णू योगनिद्रेत असताना स्वतः जागृत राहणारी ही शिश्रुक्षा परमेश्वरी सर्व पदार्थांमध्ये चेतनारूपाने वावरते. ती कशी वावरते हे आपण बघूया. गजाननामध्ये पूज्य प्रमुखता, सरस्वतीमध्ये सरसता, चतुराननामध्ये सृष्टीरचना चातुरी, त्रिलोचनामध्ये संहारी, विष्णूमध्ये पालन प्रभुता, शेषामध्ये वसुंधरा वहनीयता, बृहस्पतीची प्रज्ञा, इंद्राचं ऐश्वर्य, असुरांमध्ये व्यामोह, कुबेराची अतुल धनसंपदा, धर्मराजाचं न्याय नैपुण्य, विश्वकर्म्याचं कौशल्य, अप्सरांचं सौंदर्य, सुपर्णाची गती, सूर्याचा प्रकाश, चंद्राचा आल्हाद, पृथ्वीचा गंध, सलिलाचा स्वाद, वायूचा वेग, अनलाचे तेज, आकाशाची व्याप्ती, शरीरातील प्राण, सुधेमधील संजीवन, नक्षत्रांची प्रभा, ध्रुवाची स्थिरता, संध्येची अरुणिमा, निशिथातील शांती, उषःकालची रमणीयता, नृत्यातील आकर्षण, वाद्यातील ताल, गाण्यातील संमोहन, रसामध्ये शृंगार, गद्यामध्ये पदलालित्य, पद्यामध्ये नवोक्ती, समुद्रामधील अथांगता, सरोवराची